आपण 9वं गणित सोडवूया. एक दुकान 9:30 AM ला उघडते आणि 10 PM ला बंद होते, तर ते दुकान किती वेळ उघडे असते? आता हे गणित वाचल्यानंतर आपण अगदी साध्या पद्धतीने सुद्धा हे गणित सोडवू शकतो. कसं बघा, एक दुकान 9:30 AM ला, AM म्हणजे काय, सकाळी 9:30 ला उघडलं आणि बंद किती वाजता झालं? 10 PM ला, म्हणजे रात्री 10 वाजता बंद झालं. सकाळी 9:30 ते रात्री 9:30 12 तास झाले आणि रात्री 9:30 ते 10 अर्धा तास झाला, म्हणजे एकूण 12 तास आणि 30 मिनिटं एवढा वेळ हे दुकान उघडे होते. बरोबर आहे. अशा आपल्या सोप्या पद्धतीने सुद्धा आपण हे गणित सोडवू शकतो. परंतु आपल्याला जर वजाबाकी करायची असेल तर कशी करणार बघा आपण. तर 10 PM ही जी वेळ आहे ही आपल्याला 24 ताशी कालमापनाप्रमाणे बदलावी लागेल. तर 10 मध्ये आपल्याला 12 मिळवावे लागतील. मग 12 आणि 10 किती होईल? तर 22 होईल. तास किती झाले? 22 तास आणि 0 मिनिटे. आणि वजा सकाळी दुकान किती वाजता सुरू झालं? 9:30 वाजता सुरू झालं. आता आपल्या यांची काय करावं लागेल? वजाबाकी करावं लागेल. आता या शून्यामधून 30 जाईल का? तर जाणार नाहीये. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? या 22 कडून 1 तास उसना घ्यावा लागेल, 60 मिनिटे. आता इथं काही मिनिटं नसल्यामुळे आपल्या ह्याच्यात काय मिळवायची गरज नाहीये. तर आपण 60 मिनिटं उसने घेतली, त्यामुळे इथं 1 तास कमी होईल. आता वजाबाकी करूया. 60 मधून 30 गेले, 30 मिनिटं राहिली आणि या 21 मधून 9 गेले, 12 राहतील, 12. म्हणजे ते दुकान किती वेळ उघडे होते? तर ते दुकान 12 तास आणि 30 मिनिटं एवढ्या वेळ दुकान ते उघडे असते. तर आता आपण काय करूया, आपलं उत्तर लिहूया. ते दुकान 12 तास आणि 30 मिनिटे उघडे असते. म्हणजे आपण पहिल्या पद्धतीने जे सोडवलं त्या पद्धतीने सुद्धा आपलं उत्तर 12.5 तास येत आहे. आणि या पद्धतीने जरी आपण वजाबाकी करून सोडवलं तर आपलं उत्तर 12.5 एवढंच येत आहे. चला आता आपण 10वं गणित सोडवूया. सर्वप्रथम आपण उदाहरण वाचूया. कोल्हापूरहून 15:30 वाजता सुटणारी महाराष्ट्र एक्सप्रेस गोंदिया येथे दुसऱ्या दिवशी 20:15 वाजता पोहोचते, तर कोल्हापूर ते गोंदिया या प्रवासाला किती वेळ लागतो? तुम्हाला मी मागं सांगितलेलं आहे, प्रत्येक गणित 2 ते 3 वेळा वाचायचं आहे, म्हणजे आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे समजतं. कोल्हापूरवरून एक्सप्रेस 15:30 वाजता सुटलेली आहे आणि ती पोहोचली किती वाजता? दुसऱ्या दिवशी 20:15 वाजता पोहोचलेली आहे ती. आता या ठिकाणी बघा, दुसऱ्या दिवशी हा शब्द महत्वाचा आहे. कुठला शब्द महत्वाचा आहे? दुसऱ्या दिवशी. त्या दिवशी पोहोचलेली नाहीये, ती दुसऱ्या दिवशी पोहोचलेली आहे. म्हणजे समजा आपण म्हटलं की पहिला दिवस आणि दुसरा दिवस. आता बघा, पहिल्या दिवशी ती किती वाजता सुटली? 15:30 सुटली आणि दुसऱ्या दिवशी 20:15 पोहोचली. दुसऱ्या दिवशी पोहोचलेली आहे. पहिल्या दिवशी 15:30 ते दुसऱ्या दिवशी 15:30. हा वेळ किती झाला? हे झाले 24 तास झाले हे. आता आपल्याला काय करायचं आहे? फक्त आपल्याला दुसऱ्या दिवशीचा वेळ काढायचा आहे. तो वेळ किती काढायचा आहे आपल्याला? कुठून कुठपर्यंत काढायचा आहे? 15:30 ते 20:15. 20:15 एवढाच वेळ आपल्याला आता काढायचा आहे. तर तो आता आपण या ठिकाणी काढूया. 20:15. 20:15 याच्यामधून आपण 15:30 वजा करूया. वजा 15:30. आता बघा, या 15 मधून 30 जाईल का? तर जाणार नाहीये. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? या 20 कडून 1 तास उसना घ्यावा लागेल, 60 मिनिटं अधिक ही 15 मिनिटं. आता इकडे 20 मधून 1 तास इकडे घेतल्यामुळे इथं काय झालं? 19 तास. आता या 60 आणि 15 मिनिटं, 60 आणि 15 मिनिटं किती झाले? 75 मिनिटं झाले. या 75 मधून आपल्याला 30 वजा करायचे. 75 मधून 30 वजा केल्यावर किती राहतील? तर हे 5 आणि ह्या 7तून 3 गेले, हे 4. तर 45 मिनिटं राहिले. आणि इकडे बघा, या 9 मधून 5 गेले, 4 राहिले, या 1तून 1 गेला, हे 0 राहिले. म्हणजे आपल्याला वेळ किती मिळाला? दुसऱ्या दिवशी फक्त 4 तास 45 मिनिटे. आणि अगोदरच्या दिवशी 24 तास आहेत. म्हणजे आपल्याला एकूण वेळ किती लागला? तर 24 तास
अधिक 4 तास 45 मिनिटे एवढा वेळ लागलेला आहे. मग एकूण किती वेळ झाला बघा. हे 45 मिनिटं आणि हे 4 आणि 4 8 तास आणि हे 2 तास. म्हणजे एकूण वेळ लागलेला आहे 28 तास आणि 45 मिनिटं. एवढा वेळ या प्रवासाला लागलेला आहे. मग आपलं उत्तर काय आलं बघा. कोल्हापूर ते गोंदिया या प्रवासाला 28 तास 45 मिनिटे एवढा वेळ लागतो. तर अशा प्रकारे आपण उदाहरण संग्रह 45 मधील सर्व उदाहरणं या ठिकाणी सोडवलेली आहेत. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.